डोंगराच्या पायथ्याशी ऐन माळ्यावर वाकडी तिकडी बाभळीची आणि लिंबाची झाडं उभी होती. त्या झाडांच्या गर्दीत सेवरवाडी एखाद्या वनवाशासारखी दिसत होती. सेवरवाडीपासून 1.5 मैलावर बंडू सेवऱ्याचा मळा होता. अगदी गर्द झाडीच्या सावलीत तो मळा गजबजला होता. भरपूर पाणी असलेली विहीर, नारळीची 2 उंच झाडं अंगात आल्यासारखी आभाळात डोलत होती. मळ्यात पिकाला भलताच जोर होता. मांडीसारखा ऊस, कंबरभर हळद, तशीच मिरची, मक्का, अगदी माणूस पेरलं तरी उगवेल असा तो मळा होता. हत्तीसारखे पुष्ट 12 बैल, दुधाळ गाई म्हशी, शेळ्या मेंढ्या, कोंबड्या यांनी तिथलं वातावरण बोलकं झालं होतं. 4 मुलं, 4 सुना, नातवंड, चाकरीचे गडी असा प्रचंड कुणबा घेऊन बंडू सेवरा त्या मळ्यात चिरेबंदी वाडा बांधून संसार करीत होता. त्याच्या मळ्यात अमरावती उतरली होती. बंडू सेवरा जन्मला कधी आणि मरणार कधी याची सेवरवाडीत कित्येकांना चिंता वाटत होती. कारण बंडूच्या बरोबरीचा एकही माणूस नव्हता. त्याच्यानंतर जन्मूनही जख्ख म्हातारपण पाहिल्यानंतरच कित्येकांनी राम म्हटलं होतं. त्यांची हाडं मातीला मिळाली होती. कुणाचा धूर कौलाशी गेला होता. परंतु बंडू सेवरा दणदणीत होता. त्याचा रुंद चेहरा सुरकुत्यांनी झाकाळला होता, पण डोळे तीक्ष्ण होते. डोकीची केस, भोव्या नि गुलढोबू मिशा सारच पिकून रेशमासारखं झळझळत होतं. उंच देह ताट झाला होता. डोकीला जरीचा मंदिल, अंगात पैरण, गुडघ्यापर्यंत स्वच्छ धोतर असा त्याचा थाट होता. तो मुसळा एवढी काठी हातात घेऊन शांतपणे चालत असे. बंडूचं आयुष्य आणि मळ्यातील ते वैभव पाहून लोक म्हणत, बंडू सेवरा माणूस नसून भूत आहे, आणि त्याच्या मळ्याला भूताचा मळा असे म्हणत. गावात बंडूविषयी अनेक कथा, दंतकथा रूढ झाल्या होत्या, तोंडोतोंडी झाल्या होत्या. मळा दिसताच लोकांच्या डोक्यात भूत थैमान घालीत असे. काही बोलकी माणसं दुसऱ्याला बसून एक कथा सांगत. पुष्कळ दिवसापूर्वी बंडू सेवरा गरीब होता. आपल्या शेतात खोप करून राहत होता. तो आणि त्याची बायको लोकांचा रोजगार करून पोट भरीत असत. एके दिवशी बंडू गवत कापीत होता. त्याची बायको खोपीत भाकरी करीत होती. थंडीचे दिवस होते. दवानं गवत भिजत होतं. बंडूचा विळा सारखा चालला होता. त्यानं एक मूठ धरून विळा चालविला आणि त्या मुठीतून एक अस्सल नाग कापून ओढला गेला. मुठीतील सापानं बंडूचा कडाडून चावा घेतला. साप चावल्याबरोबर बंडू घाबरला. त्यानं बोंब ठोकली. लोक धावले. त्याची बायकोही ऊर बडवीत आली. 4 लोकांनी धावपळ केली. औषध आणलं. मुळ्या वाटून चारल्या, पण गुण आला नाही. बंडूनं डोळे झाकले. मला माझ्या बांधाला पुरा अशी त्यानं मरणापूर्वी विनंती केली. लोकांनी बांधाला गोर काढून बंडूचं मढं गोरीत घातलं आणि माती लोटण्यापूर्वीच बंडूनं डोळे उघडले. तसे लोक चकित झाले. मेलेला बंडू सेवरा उठला. सर्वत्र आरोळी झाली. बंडू गोरीत जिवंत झाला. ते नवल घडलं आणि काही शहाण्यांनी त्या नवलाला पुढील अर्थ जोडला. बंडू मेला होता, पण त्याच वेळी भूत आलं आणि बंडूच्या मड्यात शिरलं. बंडू सेवरा परत संसार करू लागला. लोकांनी त्याला भूतात जमा केला होता. पुढे अनेक चमत्कार लोकांनी पाहिले. बंडूला 4 मुलं झाली. ती करती झाली. त्यानं तो मळा खरेदी केला. विहीर काढली. चिरेबंदी वाडा उभा केला. आणि तेव्हापासून इतकी वर्ष झाली तरी तो मरत नव्हता. हा सर्व भूताचा चमत्कार असून मळ्यात भूताचा गोतावळा संसार करीत आहे अशी कित्येकांनी आपली समजूत करून घेतली होती. आणि तशीच इतरांची समजूत ते आग्रहानं करून देत होते. त्या मळ्यात घडणारे चमत्कार पाहण्यासाठी गावचे लोक टपून बसलेले असत. एका रात्री भर मध्यान्नीला मोठेचे चाक वाजू लागले. सेवरवाडी खडबडून उठली. बंडूच्या मळ्यात अपरात्री मोठ जुंपलेली पाहून पुन्हा लोकांची खात्री झाली की हे काम फक्त भूतच करू शकतं. एकदा अशीच मध्यरात्र झाली होती. सर्वत्र अंधार दाटला होता. सेवरवाडी निश्चित पडली होती. घरोघर माणसं घोरत होती. त्यांच्या झोपेचा भार चालला होता. एकाएकी नानाखुताला जाग आली आणि तो दारात आला. त्याची नजर भूताच्या मळ्याकडे वळली.
तो चकित झाला. मळ्यात अनेक मशाली पेटल्या होत्या. उग्र प्रकाशानं मळा उजळला होता. अनेक जाळांचा एकच जाळ होऊन झाडं झुडपं स्पष्ट दिसत होती. कित्येक माणसं बोलावीत तसा गलबला वाढत होता. नाना खोतानं क्षणभर विचार केला. हा प्रताप गावाला दाखवावा म्हणून तो गावाला उठवू लागला. अरे उठा, भूताच्या मळ्यात जत्रा भरली आहे बघा, असं म्हणत त्यांना गावाला वळसा घालून एकूण एक माणूस जागा केलं. अंथरुणावरला सारा गाव दारात आला. तो अगठीत असा चमत्कार पाहू लागला. एक म्हातारा दबक्या आवाजात बोलला. अरे चाललंय तरी काय त्या मळ्यात? काय म्हणजे? गावकरी समोर पाहत म्हणाला. मुलखातली भूत बंडू सेवरेला भेटायला आली असतील, दुसरं काय? थांबा गा, नाना खोत दोन्ही हातांनी लोकांना गप्प करीत म्हणाला. मी जाऊन बघून येतो. त्यानं आजूबाजूला पाहिलं. त्याचा आगाऊ तुक्या त्याला दिसला नाही. गावची तरणी पोरं म्हणाली, आम्ही येतो, चला. नाना खोत आणि ती पोरं बंडूच्या मळ्याकडे अंधारात पळत गेली. परंतु मळ्यापर्यंत कुणीच गेलं नाही. दुरून पाहून परत आले. अगदी धावत आले. सर्व गावानं उत्सुक होऊन एकच प्रश्न केला. अरे काय करतात भूत? काय नाही, नाना धापटाकीत म्हणाला. सारी भूत जमून नांगूर धरलाय. आपापलं बैल घेऊन लय भूत आले. ती भयंकर बातमी ऐकून लोक घाबरले आणि हळूहळू पाय काढू लागले. थोड्याच वेळात सारा गाव अंथरुणावर आडवा झाला.